सो लेट अस बिगिन. आज आपला लेक्चर नंबर 11 आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मध्ये. आपण लास्टली काय स्टडी केलं होतं? लास्टली आपण स्टडी केलं होतं सरफेस टेन्शन, त्याच्यानंतर सरफेस एनर्जी ऍप्लिकेशन, रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय स्टडी करणार आहे? आजच्या लेक्चरमध्ये आपण शेप ऑफ मिनिस्कस बघेन, त्याच्यानंतर शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन सॉलिड सरफेस बघेन, आणि त्याच्यानंतर जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण इफेक्ट्स ऑफ टेम्परेचर किंवा फॅक्टर्स अफेक्टिंग सरफेस टेन्शन अँड फॅक्टर्स अफेक्टिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हे 2 पॉइंट स्टडी करणार आहे. ओके, सो लेट्स मूव्ह ऑन. सो दिस इज अबाउट शेप ऑफ मिनिस्कस. हे वरती जातं का? वरती नाही जात. ओके, सो शेप ऑफ मिनिस्कस. मिनिस्कस म्हणजे काय सांगितलं होतं? एखाद्या सॉलिड आणि लिक्विडच्या जिथं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तिथं लिक्विड एक तर रेज झालेलं दिसतंय किंवा तिथं लिक्विड ड्रॉप किंवा म्हणजे एक पर्टिक्युलर अँगल तयार झालेला आपल्याला दिसतोय. अँड दॅट अँगल ऑर दॅट फिनॉमिनन इज व्हॉट वी कॉल एज मिनिस्कस. मग आता पहिला पार्ट जो आपण स्टडी करतोय तो कोणता आहे? कॉन्केव्ह मिनिस्कस. आणि कॉन्केव्ह मिनिस्कस कधी दिसतोय? वेन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज अक्यूट. हे लक्षात ठेवायचं. ह्याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू येऊ शकतोय. एमसीक्यू काय असेल? इफ द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज अक्यूट, व्हॉट इज गोइंग टू बी द शेप ऑफ मिनिस्कस? आणि तिथे तुमचा आन्सर काय असणार आहे? वेन द अँगल इज अक्यूट, द शेप ऑफ मिनिस्कस इज कॉन्केव्ह. ओके, मग आता आपण पुढे हे बघूयात की शेप ऑफ मिनिस्कस कॉन्केव्ह कधी असतोय. आता आपण यासाठी काय करणार आहे? आधी या रिजन वरती आपण कॉन्सन्ट्रेट करूयात. या रिजन वरती ए दिसतोय. दिस ए इज अ मॉलिक्यूल ऑफ माय कन्सिडरेशन. हा मॉलिक्यूल मी कन्सिडर करते. आता मी पुढे काय सांगते बघा. कंडिशन हीच प्रत्येक ठिकाणी लागू होते. ह्याच्या 2 ते 3 केसेस आपल्याला स्टडी करायचे आहेत. प्रत्येक ठिकाणचे सुरुवातीचे स्टेटमेंट्स सगळ्यांनी लक्षात ठेवा. बुकमध्ये स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये, पण मी लेक्चरमध्ये घेताना त्यांना स्टँडर्ड फॉर्म मध्ये घेतलंय. म्हणजे तेच तुम्हाला रिपीट लिहावं लागणार आहे. फक्त कुठं चेंज करायचं ते मी सांगेल. मग आता पहिलं स्टेटमेंट काय आहे माझं? कन्सिडर मॉलिक्यूल ए ऑन द सरफेस ऑफ लिक्विड नियर वॉल ऑफ कंटेनर. तुमचा मॉलिक्यूल ए तुम्ही कुठे प्लेस करणार आहे? पहिली गोष्ट, इट हॅज टू बी ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. सेकंडली, इट हॅज टू बी नियर द वॉल ऑफ कंटेनर. मी इथं कुठे घेऊन चालणार आहे का? नाही चालणार. का? कारण मला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट स्टडी करायचंय. मग जिथं तुमचं सॉलिड आणि लिक्विडचा कॉन्टॅक्ट व्हायला लागलाय त्या पॉइंटला तुम्ही तो मॉलिक्यूल कन्सिडर करणार आहे, नियर द वॉल ऑफ कंटेनर. आता इथे पुढचं स्टेटमेंट काय आहे माझं? दिस मॉलिक्यूल ए अँड मॉलिक्यूल बी विल एक्सपिरियन्स बोथ कोहेसिव्ह अँड ऍडेसिव्ह फोर्सेस. मग कोहेसिव्ह फोर्स कुणाकुणामध्ये ऍक्ट होणार आहे? लिक्विड मॉलिक्युल्स मध्ये कोहेसिव्ह फोर्स ऍक्ट होणार आहे. आणि ऍडेसिव्ह फोर्स कुठे ऍक्ट होणार आहे? या सॉलिड सरफेसमध्ये. आणि या लिक्विड मॉलिक्युल्स मध्ये जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो ऍडेसिव्ह फोर्स असणार आहे. मग आता इथं आपण काय करणार आहे? नेट ऍडेसिव्ह फोर्स सांगणार आहे कोणत्या डायरेक्शनला ऍक्ट होतोय. त्याच्यानंतर नेट कोहेसिव्ह फोर्स कोणत्या डायरेक्शनला ऍक्ट होतोय तो सांगणार आहे. त्यानंतर त्या दोन्हींचा रिझल्टंट कुणीकडे ऍक्ट होतोय ते सांगणार आहे. आणि मग ते फोर्सेस कसे बॅलन्स होतात आणि त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्टची किंवा मिनिस्कसच्या शेपशी कसा रिलेशन आहे हे सांगणार आहे. इथंपर्यंत क्लिअर आहे? तर आता बघा कसं सांगतोय ते बघा. आपण पहिला मी काय म्हणते बघा. द नेट ऍडेसिव्ह फोर्स ऍक्टिंग ऑन द मॉलिक्यूल ए इज हॉरिझॉन्टल. इथं काय आहे? तुमची जी वॉल आहे ती व्हर्टिकल आहे. या व्हर्टिकल वॉलला एक्झॅक्टली 90 डिग्री वरती काय ऍक्ट व्हायला लागलाय? ऍडेसिव्ह फोर्स, नेट ऍडेसिव्ह फोर्स ऍक्ट व्हायला लागलाय. दिस एपी. ठीक आहे. याच्यानंतर तुम्ही नेट ऍडेसिव्ह फोर्स सांगितला. अजून आपण काय सांगणार आहे? नेट कोहेसिव्ह फोर्स सांगणार आहे. मग पुढचा नेट कोहेसिव्ह फोर्स कुठे ऍक्ट होते बघूयात. जस्ट अ मिनिट. हा, नेट कोहेसिव्ह फोर्स ऍक्ट्स ऑन मॉलिक्यूल ए इज डायरेक्टेड नियरली ऍट 45 डिग्रीज. मग हा कोणता आहे? एसी. हा जो ऍक्ट व्हायला लागलाय जिथून तुम्ही टँजंट टाकलाय या सरफेसला, तर इथून जो ऍक्ट व्हायला लागलाय तो काय आहे? कोहेसिव्ह फोर्स आहे लिक्विडचा. अँड दॅट इज व्हॉट आय से इज ऍक्टिंग नियरली ऍट 45 डिग्रीज. मी असं अजिबात म्हटलेलं नाही की इट इज एक्झॅक्टली 45 डिग्रीज. मी म्हणते इट इज नियरली ऍट 45 डिग्रीज. आता तसं का म्हणतेय? कारण जो मला अँगल सांगायचा आहे किंवा जो अँगल मी डिस्कस करते तो अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. बरोबर. सो दिस इज डायरेक्टेड नियरली ऍट 45 डिग्री ऑन द इदर साइड ऑफ एसी. ऑन द इदर साइड म्हणजे इकडं तुमचा सॉलिड मध्ये एपी होता, लिक्विड मध्ये एसी आहे. बरोबर. मग ऍडेसिव्ह फोर्स जो काही आहे, ऍडेसिव्ह फोर्स म्हणजे कोण? ह्या सॉलिड आणि या लिक्विड मॉलिक्युल्स मधला जो ऍडेसिव्ह फोर्स आहे, इट इज सो लार्ज
that the net force due to adhesive and cohesive forces is directed inside the solid. म्हणजे इथं स्टेटमेंट मला काय द्यायचंय की ऍक्च्युली ह्या दोन्हींच्या मधला जर मी रिजन काढला, ह्या दोन्हींचा रिझल्टंट फोर्स जर मी काढला, तर मला काय करायला लागेल, वेक्टर ऍडिशन करायला लागेल. एपी हा फोर्स आहे, एसी हा पण फोर्स आहे, दोन्ही अपोजिटली डिरेक्टेड आहेत. मला काय करायला लागणार आहे, वेक्टर ऍडिशन करायला लागणार आहे. पण मला काय दिसते की वेक्टर ऍडिशन जरी केलं तरी इथं ऍडेसिव्ह फोर्स इतका जास्त आहे की जो काही रिझल्टंट ए आर येणार आहे तो कुणीकडे बेंड व्हायला लागलाय बघा, ए आर तो पूर्ण सॉलिडकडे बेंड व्हायला लागलाय. बरोबर. म्हणजे तुम्ही एका बाजूला जर खूप हेवी काहीतरी साहित्य ठेवलं आणि एका बाजूला काहीतरी हलकं सामान ठेवलं तर तुमचा सेंटर ऑफ मास जसा मूव्ह होतोय की नाही, तसं तुमचा वेक्टर, हा जो वेक्टर आहे रिझल्टंट, तो शिफ्ट व्हायला लागलाय कुणीकडे, सॉलिडकडे. आता त्याच्यानंतर पुढे ह्याच्यावरून माझं कन्क्लुजन काय येते बघा. हा, आता मला काय करायचे, लिक्विडची स्टॅबिलिटी पण पाहिजे. आपण जेव्हा एखादं इक्वेशन मांडतोय तेव्हा आपण काय करत असतोय, फोर्सेस बॅलन्स करत असतोय. सो या केसमध्ये पण जर फोर्सेस बॅलन्स व्हायचे असतील तर मग काय व्हायला पाहिजे, द नेट फोर्स ऍक्टिंग ऑन मोलिक्यूल ए मस्ट बी नॉर्मल टू द लिक्विड सरफेस ऍट एव्हरी पॉइंट. जर याचे सगळे फोर्सेस बॅलन्स व्हायचे असतील तर जो काही फोर्स ऍक्ट होणार आहे लिक्विड सरफेसवरती तो प्रत्येक पॉइंटला काय पाहिजे, नॉर्मल पाहिजे किंवा 90 डिग्रीजला असायला पाहिजे. ओके. हे जे 3 स्टेटमेंट्स मी आतापर्यंत सांगितले हे प्रत्येक ठिकाणी आपण यूज करणार आहे. पहिला नेट कोहेसिव्ह फोर्स, नेट ऍडेसिव्ह फोर्स, रिझल्टंट फोर्स आणि स्टॅबिलिटीसाठी लिक्विड सरफेसला काय पाहिजे, नेट फोर्स ऍक्ट होणार आहे जो काही मोलिक्यूल ए वरती, इट शुड बी और इट मस्ट बी नॉर्मल टू द लिक्विड सरफेस ऍट एव्हरी पॉइंट. हे 4 पॉइंट सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता पुढे काय होतंय बघा, जे फॉर ए आर टू बी नॉर्मल टू द टँजेंट द लिक्विड नियर द वॉल शुड पाईल अप. म्हणजे काय, जर ए आर जो काही रिझल्टंट आपला फोर्स आहे तो जर नॉर्मल पाहिजे असेल टँजेंटला, टँजेंट म्हणजे कोणता, हा वाला टँजेंट, टँजेंट म्हणजे स्पर्शिका, मी आधी सांगितलं होतं. द लिक्विड नियर द वॉल शुड पाईल अप अगेन्स्ट सॉलिड बाउंड्री. म्हणजे ही स्टॅबिलिटी कंडिशन जर सॅटिस्फाय व्हायची असेल तर काय व्हायला पाहिजे, ह्या लिक्विडनं वरती रेज व्हायला पाहिजे, जेणेकरून जो काही रिझल्टंट ए आर आहे तो त्या लिक्विड सरफेसला नॉर्मल होईल. सो दॅट द टँजेंट एटी टू द लिक्विड सरफेस इज नॉर्मल टू ए आर. म्हणजे एटी जेव्हा ए आर ला नॉर्मल होईल तेव्हाच सगळ्या गोष्टी स्टेबल होणार आहेत, तेव्हाच तुमची स्टॅबिलिटीची कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे. मग यासाठी काय होतंय, हा जो लिक्विडचा रिजन आहे तो रेज होतोय, पाईलअप होतोय आणि इथं आपल्याला मिनिस्कस सारखा शेप दिसतोय. याच्यावरून पुढचं कन्क्लुजन आपण काय सांगू शकतोय, दिस मेक्स द मिनिस्कस कॉन्केव्ह अँड द कॉन्केव्ह मिनिस्कस इज अ इंडिकेटर दॅट सच लिक्विड्स वेट सॉलिड सरफेसेस. म्हणजे ज्या ज्या लिक्विडचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अक्यूट आहे किंवा ज्यांचा मिनिस्कस कॉन्केव्ह शेपचा आहे त्या सगळ्यांमध्ये काय होतंय, दिस लिक्विड्स, हे जे लिक्विड्स आहेत ते काय करतात, सॉलिड सरफेसेसना कम्प्लिटली वेट करू शकतात, भिजवू शकतात. मग आता ह्याचं एक्झाम्पल मी काय देऊ शकते, एक्झाम्पल तुम्ही एक कपड्यावरती पाण्याचा ड्रॉप जर टाकला फॅब्रिकवरती तर त्याच्यामध्ये काय होतोय, वॉटर ड्रॉप कसा तयार होतोय बघा, एकदम असा चेपटा वॉटर ड्रॉप तयार होतोय. आणि तेच जर तुम्ही लोटस किंवा कमळाच्या पाण्यावरती जर पाण्याचा ड्रॉप टाकला तर तो स्पेरिकल शेपमध्ये आहे तसा राहतोय. मग आधी इकडे काय व्हायला लागले, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जिथं अक्यूट आहे तिथं तुमचा मिनिस्कसचा शेप काय होणार आहे, कॉन्केव्ह होणार आहे. आणि त्याच्यामुळं काय होणार आहे, तुमचं जे काही फॅब्रिक आहे ते वेट होणार आहे. आणि तेच जर त्या मिनिस्कसचा शेप कॉन्व्हेक्स असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल लोटसच्या लिफवरती असलेला वॉटरचा ड्रॉप, तर त्या केसमध्ये काय होतं, तो ड्रॉप आहे तसा राहतोय, त्याचा शेप, त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्ट्यूज राहतोय. आणि त्याच्यामुळे त्याचं कन्क्लुजन काय येते की इन दॅट केस द लिक्विड ड्रॉप इज अनेबल टू वेट दी लोटस लीफ. म्हणजे ही आपली पहिली केस झाली ना, पुढच्या केसमध्ये आपण कॉन्व्हेक्स शेप बद्दल बघणारच आहे. सो मी फक्त एक प्री आयडिया देतेय, पुढे आपण परत ते बघूयात. एक मिनिट, लेट्स मूव ऑन स्क्रीन. ओके, द नेक्स्ट पार्ट इज कॉन्व्हेक्स मिनिस्कस. आता इथं परत काय काय कन्सिडरेशन्स आहेत बघा. कन्सिडर मोलिक्यूल ए ऑन द सरफेस ऑफ लिक्विड नियर द वॉल ऑफ कंटेनर. पुढचं स्टेटमेंट आहे तसं आहे, द मॉलिक्यूल एक्सपिरियन्सेस बोथ कोहेसिव्ह अँड ऍडेसिव्ह फोर्सेस. त्याच्यानंतर मग मी काय करतेय, नेट ऍडेसिव्ह फोर्स कोणत्या डायरेक्शनला ऍक्ट होते ते सांगते. आता या केसमध्ये पण तुमचं जी वॉल आहे ती वॉल व्हर्टिकल आहे, म्हणजे नेट ऍडेसिव्ह फोर्स आता पण हॉरिझॉन्टलच ऍक्ट होणार आहे. बरोबर, हॉरिझॉन्टल कोणाला, लिक्विड सरफेसला हॉरिझॉन्टल ऍक्ट होणार आहे इकडं. सो दॅट इज एपी, ही झाली तुमची नेट ऍडेसिव्ह फोर्स.
परत आपण काय बघणार आहे, कोहेसिव्ह फोर्स कोणत्या डायरेक्शनला ऍक्ट होते ते बघणार आहे. त्याच्यानंतर आपण अजून काय करणार आहे, रिझल्टंट फोर्स कोणीकडे ऍक्ट होतीये ते बघणार आहे. त्याच्यानंतर आपण परत स्टॅबिलिटीची कंडिशन डिस्कस करणार आहे आणि स्टॅबिलिटीची कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे म्हणून मग हा मिनिस्कसचा शेप असं होतो हे सांगणार आहे. ओके, आता पुढे बघा, नेट कोहेसिव्ह फोर्स ऍक्टिंग ऑन द मॉलिक्यूल इज डिनोटेड बाय एसी. आता काय व्हायला लागलंय, तुमची कोहेसिव्ह फोर्स जी आहे ती इकडे एसी वाली आहे ती ऍक्ट व्हायला लागली. आता या केसमध्ये बघा, मगाशी अँगल वॉज नियरली इक्वल टू 45 डिग्रीज. आता इथं तो अँगल 45 डिग्रीज दिसतोय का, नाही दिसत आहे. दिस इज नियरली 60 to 70 डिग्रीज. म्हणजे अँगल वाढलाय, म्हणजे कोहेसिव्ह फोर्स या केसमध्ये जास्त आहे. मागच्या केसमध्ये ऍडेसिव्ह फोर्स जास्त होती बघा, या केसमध्ये कोहेसिव्ह फोर्स जास्त आहे. So this cohesive force is so large that the resultant net force due to adhesive and cohesive forces is directed inside the liquid. आता काय व्हायला लागलाय, तुमचा AR जो काही रिझल्ट होता मगाशी पण, मगाचा वाला तो इकडे शिफ्ट होत होता, आता वाला इकडे शिफ्ट व्हायला लागलाय, बरोबर. आणि मग आता पुढे मी परत काय करणार, स्टॅबिलिटीची कंडिशन डिस्कस करणार. फॉर स्टॅबिलिटी ऑफ लिक्विड सरफेस, मगाचं स्टेटमेंट आहे तसं आहे, काही चेंज केलेलं नाही. द नेट फोर्स ऍक्टिंग ऑन मॉलिक्यूल ए मस्ट बी नॉर्मल टू द लिक्विड सरफेस ऍट एव्हरी पॉइंट. सेम स्टेटमेंट तिकडे पण होतं, इकडे पण आहे असंच लिहित जायचंय. आणि हा क्वेश्चन आरामात 4 मार्कासाठी किंवा 5 मार्कासाठी येऊन जाईल. म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अॅक्यूट असताना आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्ट्यूस असतानाचे केसेस डिस्कस करा, निवांत करू शकताय. जर तुम्हाला एवढं सगळं कळालं तर ही डायग्राम तेवढे ड्रॉ करायला शिकून घ्या आणि आहे असं एक्सप्लेनेशन दोन्हीकडे छापून द्या. ओके, स्टॅबिलिटीची कंडिशन डिस्कस केली. आता मी काय करेन, टू फॉर सॅटिस्फाईंग दिस स्टॅबिलिटी कंडिशन दिस मिनिस्कस टेक्स दिस पर्टिक्युलर शेप म्हणून सांगेन. आता ते मी कसं सांगते बघा. फॉर AR टू बी नॉर्मल टू द टँजेंट, द लिक्विड नियर द वॉल शुड क्रिप डाऊन अगेन्स्ट सॉलिड बाउंड्री. मगाशी काय म्हणत होते मी, इट हॅज टू रेज और इट हॅज टू पाईल अप. आता मी म्हणते इट हॅज टू क्रिप डाऊन सो दॅट दिस स्टॅबिलिटी कंडिशन गेट सॅटिस्फाईड ऍट द लिक्विड सरफेस सो दॅट टँजेंट AT इज नॉर्मल टू AR. आणि मग आता या केसमध्ये काय होणार आहे, इन अँड देअरफोर इट इज दिस काय म्हणतात, द लिक्विड इज क्रिपिंग डाऊन. लिक्विड खाली यायला लागले त्या सरफेस पासून, त्याच्यामुळे काय व्हायला लागलंय, द अँगल बिंग डिफाईन्ड और द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिंग डिफाईन्ड इज ऑब्ट्यूस अँगल अँड देअरफोर द मिनिस्कस शेप इज कॉन्व्हेक्स अँड ऑब्व्हियसली सच लिक्विड डज नॉट वेट सॉलिड सर्फेसेस. एवढंच एक्सप्लेनेशन आहे, ठीक आहे. आता या 2 केसेस सगळ्यांच्या लक्षात आल्या, एक्सप्लेनेशन सगळ्यांच्या लक्षात आलं. सो दीज आर द 2 पॉइंट्स. त्याच्या पुढे अजून बघूया काय आहे. ओके, आता पुढचा पार्ट आहे झिरो अँगल. मगाशी पहिला अँगल स्टडी केला अॅक्यूट अँगल, दुसरा अँगल स्टडी केला ऑब्ट्यूस अँगल, आता तिसरा अँगल स्टडी करतोय झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट साठी परत काय काय करतोय बघा आपण. माझं पहिलं स्टेटमेंट रिमेन्स द सेम. काय स्टेटमेंट आहे माझं पहिलं, consider molecule A near the wall of container on the surface of liquid. The molecule experiences both cohesive and adhesive forces. त्याच्यानंतर आता या केसमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन काय द्यायचंय बघा. द मोलिक्युल्स नियर द कॉन्टॅक्ट रिजन आर सो लेस. या केसमध्ये काय आहे, या रिजन मध्ये ए या मोलिक्युल जिथे मी कन्सिडर केल्या त्या रिजन मध्ये नंबर ऑफ मोलिक्युल्स एवढे कमी आहेत की कोहेसिव्ह फोर्स निग्लिजिबल आहे. कोहेसिव्ह फोर्स निग्लिजिबली स्मॉल आहे. म्हणजेच काय, मी AC नियरली इक्वल टू 0 म्हणू शकते. AC मगाशी काय होतं, कोहेसिव्ह फोर्सचा वेक्टर होता, तो मी 0 म्हणतेय. मग राहिला कोण, फक्त AP राहिला. AP कशासाठी आहे, AP आहे ऍडेसिव्ह फोर्ससाठी. मग जर तुमची कोहेसिव्ह फोर्स पूर्ण 0 झाली आहे तर या केसमध्ये काय होणार, रिझल्टंट फोर्स इज इक्वल टू ऍडेसिव्ह फोर्स फक्त राहणार आहे. कारण पहिलं काय होतं, रिझल्टंट फोर्स इज इक्वल टू ऍडेसिव्ह फोर्स प्लस कोहेसिव्ह फोर्स. या केसमध्ये तुमची कोहेसिव्ह फोर्स 0 झाली. सो द रिझल्टंट फोर्स इज ऑल इक्वल टू ऍडेसिव्ह फोर्स. मग आता इथं काय व्हायला लागले बघा, देअरफॉर द टँजेंट AT इज अलॉंग द वॉल. दिसतंय बघा इथे, जो काही तुमचा टँजेंट आहे AT रिझल्टंट, किंवा टँजेंट आहे AT रिझल्टंट हा आहे AR. AT जो टँजेंट आहे तो तुमच्या वॉलच्या बरोबर आहे. म्हणजे इथं अँगल जो डिफाईन होणार आहे तो किती आहे, या वॉल बरोबर जो डिफाईन होणारा अँगल तो 0 आहे, बरोबर. मग मी पुढे काय सांगू शकते, देअरफॉर द टँजेंट AT इज अलॉंग द वॉल विदिन द लिक्विड अँड द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0. मग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर 0 असेल तर या केसमध्ये काय होणार आहे सांगा, इज द लिक्विड गोइंग टू वेट द सॉलिड ऑर नो.
सो इट इज गोइंग टू वेट द सॉलिड. का? कारण आपल्याला काय माहिती आहे, इट इज कम्प्लिटली गोइंग टू वेट द सॉलिड असं म्हणू शकते मी. म्हणजे फॉर एक्झाम्पल अल्कोहोल जर तुम्ही कॉटनवरती घेतलं तर तो अल्कोहोल लगेच तर कॉटनमध्ये मुरून जाते, ते वरती थांबत पण नाही अजिबात. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बरोबर? म्हणजे आता काय काय आपल्या लक्षात आलं, फॉर झिरो अँगल द लिक्विड कम्प्लिटली वेट्स द सॉलिड सरफेस. फॉर अॅक्यूट अँगल the liquid partially weights the solid surface, and for obtuse angle the liquid does not weight the solid surface. ह्या तीन गोष्टी सगळ्यांना समजल्या? एक्सप्लेनेशन सगळ्यांना समजलं? पुढचा अजून एक पॉइंट आहे तो बघूयात काय आहे. आता पुढची कंडिशन आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री कंडिशन फॉर कॉन्व्हेक्सिटी अँड कॉन्केव्हिटी. कंडिशन काय असणार आहे कॉन्व्हेक्सिटीची आणि कॉन्केव्हिटीची ते आपण डिस्कस करूयात. ओके, पहिला अँगल झाला अॅक्यूट, ऑब्ट्यूज 0 डिग्री. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री. आता या केसमध्ये मी पहिल्यांदा काय करते बघा, आय एम युझिंग अ हायपोथेटिकल लिक्विड. मगापर्यंत आपण काय म्हणत होतो, वॉटर मॉलिक्यूल म्हणत होतो किंवा लिक्विड मॉलिक्यूल म्हणत होतो. या केसमध्ये आपण युज करणार आहे ते हायपोथेटिकल लिक्विड युज करणार आहे. आणि त्याच्यासाठी काय आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री आहे. म्हणजेच काय, प्रॅक्टिकली 90 डिग्री अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मिळणारे लिक्विड्स खूप कमी आहेत. Okay, so consider a hypothetical liquid having angle of contact 90 degree. In this case, net cohesive force AC is exactly at 45 degrees. Exactly at 45 degrees condition इथे येते. आणि मग जो काही तुमचा रिझल्टंट AR आहे इथं, हा AR काय होणार आहे, इट इज एक्झॅक्टली वर्टिकल टू द लिक्विड सरफेस. एक्झॅक्टली वर्टिकल टू द लिक्विड सरफेस. आणि ही कंडिशन कधी येते, जेव्हा एपी कोण होता, एपी काय आहे, दिस इज फोर्स ऑफ ऍडेसिव्ह फोर्स. एपी इज इक्वल टू एसी बाय रूट 2. जेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाय होतीये तेव्हा आपल्याला ही सिच्युएशन मिळते. सो दिस इज युअर कंडिशन. सो फॉर दिस टू ऑकर द इसेन्शियल कंडिशन इज एपी इज इक्वल टू एसी अपॉन रूट 2. ही कंडिशन सगळ्यांनी लक्षात ठेवायची. जेव्हा जेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाय होतीये तेव्हा तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री मिळणार आहे. मग आता माझी कंडिशन ऑफ कॉन्व्हेक्सिटी आणि कॉन्केव्हिटी काय असणार आहे, कॉन्व्हेक्स कधी असतोय, जेव्हा इट इज ऑब्ट्यूज अँगल. जेव्हा इट इज ऑब्ट्यूज अँगल, आणि ऑब्ट्यूज अँगल साठी कंडिशन काय आहे, युअर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट शुड बी ग्रेटर दॅन 90 डिग्रीज. बरोबर? मग आता त्याला मी कसं पुट करते बघा, फ्रॉम दिस वी कॅन राईट द कंडिशन फॉर अॅक्यूट अँड ऑब्ट्यूज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. फॉर अॅक्यूट अँगल AP should be greater than AC by root 2. जेव्हा AP is greater than AC by root 2, तर त्या केसमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, अॅक्यूट अँगल मिळणार आहे. जेव्हा AP is equal to AC by root 2 आहे तेव्हा काय आहे बघा, त्या केसमध्ये काय आहे, 90 डिग्रीज मिळतोय. म्हणजे जेव्हा AC by root 2 AP पेक्षा छोटा आहे तर त्या केसमध्ये अॅक्यूट अँगल आहे, आणि AC by root 2 AP पेक्षा मोठा आहे त्या केसमध्ये ऑब्ट्यूज अँगल आहे. म्हणजे इथं तुमचा काय आहे, 90 डिग्री आहे. AC बाय रूट 2 इज नथिंग बट युअर 90 डिग्री थिंग. हे असं लक्षात ठेवा. मग म्हणजे आपल्याला काय कळालं, कंडिशन ऑफ कॉन्व्हेक्सिटी अँड कॉन्केव्हिटी कॅन बी गिव्हन विथ द हेल्प ऑफ अ सिच्युएशन वेअर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 90 डिग्रीज. त्याच्यावरून आपल्याला कंडिशन काय मिळते, AP इज इक्वल टू AC बाय रूट 2, आणि वेन AP इज ग्रेटर दॅन AC बाय रूट 2 द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज अॅक्यूट. वेन AP is less than AC by root 2, angle of contact is obtuse. ओके, इथंपर्यंत समजलं. AP, AC, AR, AT हे सगळे कोण कोण आहेत हे तुम्ही बाय हार्ट करून ठेवायचंय. म्हणजे जर मी AP म्हणते तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की इट इज ऍडेसिव्ह फोर्स. AC म्हणते तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की दॅट इज कोहेसिव्ह फोर्स. AR म्हणते तर दॅट इज रिझल्टंट फोर्स, आणि AT म्हणते तर दॅट इज टँजंट. ह्या चारही गोष्टी लक्षात ठेवून घ्या. मुव्हिंग ऑन, नाव वी विल टॉक अबाउट शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन सॉलिड सरफेस. जसं मगाशी मी सांगत होते, वेटॅबिलिटी चेक करायसाठी आपण काय करतोय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे बघतोय. जर ऑब्ट्यूज अँगल असेल तर मग मी काय सांगते, दॅट लिक्विड ड्रॉप विल पार्शियली वेट द लिक्विड. बरोबर? मग आता शेप कशावरती ठरतो लिक्विड ड्रॉपचा, मगाशी आपण मिनिस्कस बद्दल बोललो, आता आपण लिक्विड ड्रॉपच्या शेप बद्दल बोलणार आहे. When a small amount of liquid is dropped on solid surface, the liquid will either spread on the surface or form a droplet.
It all depends on the surface tension of the liquid and angle of contact between solid and liquid surface. इंट्रोडक्टरी स्टेटमेंट आहे, आपल्याला आधीपासून हे माहिती आहे असं आपण लिहून देतोय. द सरफेस टेन्शन बिटवीन लिक्विड एअर अँड सॉलिड एअर ऑल्सो नीड्स टू बी टेकन इन टू अकाउंट. आता हे आपल्यासाठी नवीन आहे. आतापर्यंत आपण काय करत होतो, फक्त सॉलिड आणि लिक्विड इंटरफेस कन्सिडर करत होतो. आता आपल्याला सॉलिड एअर आणि लिक्विड एअर हे दोन्ही इंटरफेस कन्सिडर करावे लागणार आहेत. आता हे केल्यानंतर पुढे काय होते बघूयात. स्टेटमेंट्स कशी देते ते लक्षात घ्या. मी बुक मधला सगळ्याच्या सगळं मटेरियल घेत नाहीये. तुम्ही पेपरला आन्सर्स कसे लिहिताय, कसे लिहिणार आहे, अगदी त्या फॉर्मॅटमध्ये देते. तुम्ही आहे असं जरी आन्सर्स मध्ये लिहिलं तरी चालण्यासारखं आहे. ओके, आधी पहिल्यांदा ही डायग्राम बघून घ्या सगळ्यांनी. ही डायग्राम, आता या डायग्राम मध्ये बघा, हा सॉलिड सरफेस आहे, हा तुमचा लिक्विड ड्रॉप आहे, इकडे तुमचं फोर्स T1 ऍक्ट होतीये, इकडे फोर्स T2 ऍक्ट होतीये आणि वरती फोर्स ऍक्ट होतीये T3. इथं तुम्ही अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिफाईन केलंय. आता मला सांगा, या केसमध्ये जर मला ट्रिग्नोमेट्री आणायची ठरली तर मग मी ट्रिग्नोमेट्रीमध्ये काय करेन, इथं एक नॉर्मल लाईन ड्रॉ करेन, बरोबर, 90 डिग्रीज इथं. मग या केसमध्ये कॉस थिटा कसा डिफाईन करेन सांगा बरं मी. कॉस थिटा काय आहे, ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनियस. ऍडजस्टंट कोणता आहे, हा सरफेस आहे ऍडजस्टंट. पण ऍडजस्टंट मध्ये ह्याला डिफाईन कसं करणार, ह्या रिजनला किंवा ह्या लाईनला T2 मायनस T1 डिफाईन करू शकते ही लेंथ मी, T2 मायनस T1. सो दिस इज गोइंग टू बी माय लेंथ. आणि हा T3 आहे, हा पूर्ण वेक्टर T3 आहे. मग कॉस थिटा काय असणार आहे, ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस, T2 मायनस T1 अपॉन T3. कॉस थिटा इज इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T3. आणि हाच फॉर्म्युला तुम्हाला मागचे सगळे कंडिशन सॅटिस्फाय करायसाठी लागणार आहे, किंवा मागचं जे काही डिस्कशन आपण करतोय ते या ह्याच्यापासून तयार झालेल्या फॉर्म्युलावरती करतोय. सो मला काय पाहिजे, कॉस थिटा इज इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T3. आता मागे जाऊयात. ओके, लेट थिटा बी द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर गिवन सॉलिड लिक्विड पेअर. T1 काय आहे, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍट लिक्विड सॉलिड इंटरफेस. लिक्विड सॉलिड T1, त्याच्यानंतर सॉलिड एअर T2 आणि एअर लिक्विड T3. ह्याच्या मागाशी तर सांगितलेले T1, T2, T3 त्यांचं डेफिनेशन हे आहे. मग ऍज द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इज टँजेंट टू द सरफेसेस इन कॉन्टॅक्ट, डायरेक्शन ऑफ T1, T2, T3 आर ॲज शोन इन फिगर 2.20. मगाशी जशी मी डायग्राम दाखवली त्याचे डायरेक्शन असे कशामुळे आहेत, दिस इज ड्यू टू फोर्सेस ऑफ दिस इज ड्यू टू सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन इज टँजेंट टू द सरफेस इन कॉन्टॅक्ट. आणि याच्यामुळे काय व्हायला लागले, जे काही फोर्सेसचे डायरेक्शन यायला लागलेत ते फक्त ह्याच्यामुळे डिफाईन व्हायला लागलेत. मग मी काय करते, कॉस थिटा T2 मायनस T1 अपॉन T3 घेते आणि याच्यावर मग मी काय डिफाईन करू शकते, T2 डिफाईन करू शकते. T2 मी इथंच ठेवेन, T3 कॉस थिटा प्लस T1 प्लस T3 कॉस थिटा. हा फॉर्म्युला मला मिळाला. आता हा फॉर्म्युला मिळाल्यानंतर मी पुढे काय करणार आहे, कंडिशन्स फक्त डिस्कस करणार आहे. मगाचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर्म्युला काय आहे, T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 कॉस थिटा अँड कॉस थिटा इज इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T3. आता इथं काय बघा, वेन T2 इज ग्रेटर दॅन T1, T2 जर T1 पेक्षा मोठा असेल तर ह्या केसमध्ये काय होणार आहे, ही टर्म पॉझिटिव्ह होणार आहे. T2 मोठा आहे, T1 लहान आहे, म्हणजे ही टर्म पॉझिटिव्ह होणार आहे. आणि T3 खाली आहे आणि पुढची कंडिशन मी काय सांगतेय, ही जी काय पॉझिटिव्ह टर्म येणार आहे ही टर्म T3 पेक्षा छोटी आहे. दोन कंडिशन्स घेतल्या मी. पहिल्यांदा T2 ला T1 पेक्षा मोठा आहे म्हणून सांगितलं आणि नंतर जो काही तुमचा न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटर पेक्षा छोटा आहे म्हणून सांगितलं. पहिली गोष्ट काय आहे, T2 मोठा आहे, T1 छोटा आहे, म्हणजे यांचं जर सबट्रॅक्शन केलं तर इथे एक पॉझिटिव्ह टर्म येणार आहे आणि इथं जी काही पॉझिटिव्ह टर्म येणार आहे ती मी म्हणते की T3 पेक्षा काय आहे, T3 पेक्षा छोटी आहे. मग जर वरचं न्यूमरेटर छोटा आहे आणि डिनॉमिनेटर मोठा आहे, न्यूमरेटर छोटा आणि डिनॉमिनेटर मोठा आहे, म्हणजे 2/4 जर आला आन्सर, 2/4, तर तुमचं जे काही आन्सर येणार आहे ते फ्रॅक्शन मध्ये येणार आहे, म्हणजे 1 पेक्षा कमी येणार आहे. सो युअर कॉस थिटा इज पॉझिटिव्ह. कॉस थिटा पॉझिटिव्ह आहे, पण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अॅक्यूट येणार आहे. हे कशावरून ठरवलं मी, कॉस थिटा कुठून कुठेपर्यंत जातोय बघा. कॉस थिटा स्टार्ट फ्रॉम 1 गोज टिल 0. 1 पासून स्टार्ट होतं आणि 0 पर्यंत जातोय, म्हणजे कॉस 0 इज 1 अँड कॉस 90 इज 0. त्याच्यामध्येच कुठेतरी तुमचा आन्सर राहणार आहे ना. 90 पेक्षा कमी आन्सर राहणार आहे तुमचं या केसमध्ये, म्हणजे तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती येणार आहे, अॅक्यूट येणार आहे. मग जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अॅक्यूट येणार असेल तर त्या केसमध्ये तुमचा लिक्विड ड्रॉपचा शेप
असा राहणार आहे. म्हणजे ह्या केसमध्ये काय होणार आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अक्यूट येणार आहे. म्हणजे मिनिस्कसचा जो शेप आहे तो काय येणार आहे, आता इथं मिनिस्कसच्या शेपची गरज नाही, पण इथं ह्या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अक्यूट येणार आहे. आणि मला काय माहितीये, जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज अक्यूट देन दॅट लिक्विड पार्शियली वेट्स द सॉलिड सरफेस. एकदा परत सांगते कारण पुढं मी पटपट सांगत जाईन. मी काय केलंय, कॉस थिटासाठी हा फॉर्म्युला लिहिलाय. त्याच्यानंतर मी काय काय कंडिशन कन्सिडर केली, T2 इज ग्रेटर दॅन T1, म्हणजे वरचं जे आन्सर येणार आहे ते पॉझिटिव्ह येणार आहे. त्याच्यानंतर मी काय म्हणतेय, T2 मायनस T1 इज स्मॉलर दॅन T3, म्हणजे हा नंबर जो काय येणार आहे रिझल्टंट हा छोटा आहे, हा मोठा आहे. म्हणजे जेव्हा पण तुम्ही याला सॉल्व्ह कराल तर इथं नंबर छोटा असणार आहे, खाली नंबर मोठा असणार आहे. फॉर एक्झाम्पल सांगितलं 2/4, तर हे आन्सर कायम लेस दॅन 1 येणार आहे. आणि कॉस थिटाच्या अॅक्यूट अँगलच्या व्हॅल्यूज सगळ्या 0 to 1च्या मध्ये आहेत. म्हणजे तुमचा जो काही अँगल येणार आहे तो अॅक्यूट अँगल येणार आहे. आणि त्याच्यामुळे मग मी माझं कन्क्ल्युजन काय देते की वेन द शेप ऑफ लिक्विड इज ऑफ दिस टाइप, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज अक्यूट अँड दॅट लिक्विड वेट्स द सॉलिड पार्शियली. पुढची कंडिशन बघा. आता इथं काय असणार आहे, T2 इज लेस दॅन T1, म्हणजे तुमची वरची व्हॅल्यू आता निगेटिव्ह आली न्यूमरेटरची. आणि परत मी काय म्हणतेय, ही जे काही न्यूमरेटरची व्हॅल्यू आली ती T3 पेक्षा छोटी आहे. म्हणजे वरची व्हॅल्यू ऑलरेडी निगेटिव्ह आहे, ती T3 पेक्षा छोटी आहे. आणि ह्या केसमध्ये काय होणार, तुमचा कॉस थिटा ही व्हॅल्यू न्यूमरेटर निगेटिव्ह आहे, त्यामुळे कॉस थिटाची पण व्हॅल्यू निगेटिव्ह येणार. आणि कॉस थिटाची व्हॅल्यू निगेटिव्ह कधी आहे, ऑप्ट्यूज अँगलसाठी निगेटिव्ह आहे. 90 to 180च्या मध्ये जे काही तुमच्या व्हॅल्यूज आहेत त्याच्यासाठी कॉस थिटाची व्हॅल्यू निगेटिव्ह येते बघा. म्हणजेच मग मी काय करतेय, या केसमध्ये मग मी सांगू शकते की वेन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑप्ट्यूज, दिस इज गोइंग टू बी द शेप ऑफ लिक्विड अँड दिस लिक्विड विल नॉट वेट द सॉलिड सरफेस, और दिस ड्रॉप ऑफ लिक्विड विल नॉट वेट द सॉलिड सरफेस. कंडिशन परत एकदा सगळ्यांनी लक्षात घ्या. हा T2 इज लेस देन T1 म्हणतीये, मग T2 इज लेस देन T1 म्हणजे तुमचा न्यूमरेटर निगेटिव्ह येणार आहे. न्यूमरेटर निगेटिव्ह येतोय म्हणजे तुमचं पूर्ण जो T2 मायनस T1 अपॉन T3 आहे तो निगेटिव्ह येणार आहे. परत मी काय म्हणतेय, T3 मोठा आहे आणि तुमचा न्यूमरेटर छोटा आहे, म्हणजे 2/4 वालीच कंडिशन आहे. पण मग ती कंडिशन जरी असली तरी कॉस थिटा निगेटिव्ह आहे, म्हणून मग तुमचा अँगल जो जाणार आहे तो ऑप्ट्यूज मध्ये जाणार आहे, मोर देन 90 लेस देन 180 डिग्रीज. आणि मग त्या केसमध्ये काय होणार आहे, लिक्विडचा शेप असा होणार आहे. ही कंडिशन सगळ्यांना क्लिअर झाली. जे सांगते ते परत परत एकदा पाठीमागे जाऊन बघा, डिफिकल्ट काही नाही आहे. आपण फक्त कॉस थिटाचे अँगल्स डिस्कस करतोय, 0 to 90 अँड 90 to 180 याच्यामध्येच फिरतो आपण, वेगळं काही करत नाहीये. ह्या पॉइंटला मी थांबतेय. पुढे आपण काय करूयात, अजून आपल्याकडे 2 कंडिशन्स बाकी आहेत आणि फॅक्टर्स अफेक्टिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बाकी आहे. ह्या 2 गोष्टी बाकी आहेत, तर तेवढ्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूयात.